कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल मी इथे 3 पळी घेते कारण आपल्याला कर्दीचं कालवण बनवायचं आहे। आता आपण भिजवलेली जी कर्दी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये ॲड करायची आहे। तेलामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे जी सुकी कर्दी आहे ती भाजून घ्यायची आहे। थोडीशी ती लालसर झाली की म्हणजे कशी व्यवस्थित आणि कशी क्रिस्पी लागते, थोडीशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तिला। थोडा क्रिस्पीनेस येतो याच्यामुळे। आता आपल्याला ॲड करायचं आहे लसूण। ठेचलेला लसूण आपण टाकलेला आहे। त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कांदा, बारीक चॉप केलेला कांदा। व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे। आता ॲड होईल थोडंसं मीठ यासाठी टाकतोय आपण कारण थोडासा कांदा जो आहे तो शिजायला वेळ लागतो, तर कांदा लवकर शिजावा यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे मीठ। व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत टोमॅटो, कांदा आणि सुकी कर्दी व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर ते थोडंसं शिजण्यासाठी आपण ना झाकण ठेवायचं आहे। झाकण काढून बघायचं आहे की कसं झालंय, ते व्यवस्थित शिजलं आहे का नाही। तुम्ही बघता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ते। पुन्हा आपण झाकण ठेवलेलं आहे। आता आपण हळद टाकतोय, त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करतोय लाल तिखट आणि आमच्या घरचा मालवणी मसाला आम्ही टाकतोय। होममेड मसाला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण। तुम्ही बघताय मस्त लाल मसाल्याचा एक कलर आलेला आहे त्याला। व्यवस्थित भाजून घेऊन झाल्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। कालवणासाठी तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर मग आपण ते झाकून ठेवणार। सुक्या कर्दीचं कालवण मस्त झालेलं आहे। तुम्ही कळवा मला तुमच्या प्रतिक्रिया, कसे झाले ते आठवणीने सांगा मला।